शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी विश्वासराव गळगटे. आता आपण आप्पासाहेब नाईक मुक्काम पोस्ट काळंबा बेलेवाडी तालुका कागल जिल्हा कोल्हापूर यांच्या वांग्याच्या प्लॉटमध्ये आहोत. आप्पासाहेब मला सांगा, जात कोणती? 10-93 आहे सर. सिंजेंटा हा सीझन 10-93. 10-93 आहे. आणि लागवड कधीची? हे 14 फेब्रुवारी 14 फेब्रुवारी म्हणजे साधारणतः एप्रिल 38 एप्रिल सॉरी 14 एप्रिल. एप्रिल 38 दिवस झालेले आहेत. हा आणि किती बाय किती वरती? 4.5x4 आहे सर. 4.5x4. तुम्ही किती वर्षांपासून वांग 3 करता? वर्ष झाले मी वांगी करतोय. 3 वर्ष वांगे चालू. किती महिने पीक चालतं तुमचं? 3 महिने सर. त्याच्यानंतर 3 महिने? हा डिम पडतोय. डिम पडून जातो. हा आम्ही म्हणजे मोठं हेवी डोस मारले ना सर, हे डेलिकेट हम्म. हे त्यांनी मारले, प्लॉट अख्खा असतोय. आकाशतोय हा. म्हणजे हेवी रासायनिक औषधांचे डोस सहन होत नाहीत. हा मग अख्खा असतोय प्लॉट, हा. म्हणजे ग्रोथ होत नाही. जे शेंडा पाहिजे होतो तो चालू होत नाही सर. शेतकरी बंधूंनो, आता आपण पाहू शकता 38 दिवसाचा प्लॉट आहे आणि साधारणतः 1 ते 1.25 फूट उंची आहे आणि आता सेटिंग सुरू झालेली आहे. ही सफेद वांग्याची जात आहे, याला काटा नसतो. आणि सर्वात महत्वाचं, आप्पासाहेबांचं म्हणणं असं आहे की आजपर्यंत त्यांना 3 महिन्यापेक्षा जास्त वांग चाललेलं नाहीये. आपल्याकडं नगर जिल्ह्यामध्ये किंवा इतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पंचगंगा, सुपर गौरव सारख्या जाती असतील, मेघना सारख्या जाती असतील, 12 ते 15 महिन्यांपर्यंत प्लॉट चाललेला आहे. सोशल मीडियावरचे आपले व्हिडिओ पाहून आप्पासाहेबांनी आता आपलं शेड्यूल सुरू केलेलं आहे आणि पहिला हफाक गोल्ड ची ट्रीटमेंट केलेली आहे. आणि ह्या प्लॉटमध्ये थोडंसं इतर काही प्रॉब्लेम मला जाणवत आहेत. बंची टॉप आहे, ज्याला आपण गुच्छ होणे असं म्हणतो, किंवा शेंडा गोळा होणे. आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्यासाठी चॅलेंज हे आहे की आप्पासाहेबांचा आजपर्यंतचा जो समज आहे की 3 महिन्यांपेक्षा वांग जास्त चालत नाही, तो आपल्याला मोडून काढायचा आहे. आणि निश्चितच आतापर्यंत जे त्यांना उत्पन्न मिळत होतं त्याच्यापेक्षा अधिक दर्जेदार आणि किमान 2 ते 3 पट उत्पन्न आपल्याला मिळून द्यायचं आहे त्यांना. आणि निश्चितच ह्या प्लॉटचं आपण पुढचं शेड्यूल आणि पुढची प्रगती वेळोवेळी दाखवत राहणार आहोत. आत्तापुरतं आपण इथेच थांबूया. पुढचं शेड्यूल आणि पुढचं आपण ह्या प्लॉटची प्रगती निश्चितच अजून एक 20 ते 25 दिवसांनी परत एकदा दाखवूया.